किरकोळ वादातून भिंगार इथं बुधवारी सायंकाळी शेखर देविदास गायकवाड या युवकाचा 3 तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला। मित्राने घेऊन दिलेली मोटारसायकल पसंत न पडल्याने सुरा आणि सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला करून भिंगार येथील तरुणाचा एका महिलेसह तिघांनी निर्घृण खून केलाय। बुधवारी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। घटनेनंतर पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतलंय। शेखर देविदास गायकवाड वय 19 असे मयत तरुणाचे नाव आहे। भिंगार येथील पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सदर बाजार येथे ही घटना घडली। घटनेनंतर मयत शेखर याचा भाऊ सागर गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी माला रमेश कांबळे, रोहित रमेश कांबळे आणि शुभम श्याम कांबळे यांना ताब्यात घेतलंय। शुभम याने मोटारसायकल घेण्यासाठी शेखर याला पैसे दिले होते। शेखर याने शुभम याला मोटारसायकल घेऊन दिली, मात्र शुभमला ही मोटारसायकल पसंत नव्हती। या कारणावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला। बुधवारी सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास शेखर याला माला कांबळे, रोहित कांबळे आणि शुभम कांबळे यांनी भिंगार येथील सदर बाजार येथील पालखीच्या ओट्याजवळ बोलावून घेतले। यावेळी माला हिने शेखरला पकडले आणि शुभम कांबळे याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। रोहित कांबळे याने सुऱ्याने शेखरच्या छातीत आणि पाठीवर वार केले। शेखर खाली पडला, त्यावर शुभम याने तेथील सिमेंट ब्लॉक उचलून शेखरच्या डोक्यात घातला। या मारहाणीत शेखर गंभीर जखमी झाला। घटनेनंतर शेखर याला त्याचा भाऊ सागर देविदास गायकवाड आणि निलेश सोनावणे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। या प्रकरणी महेश शेखर याचा भाऊ सागर गायकवाड याने फिर्याद दिली आहे। काल कॅम्प पोस्ट हद्दीतील भिंगार गावामध्ये सदर बाजार या ठिकाणी तरुणांमध्ये भांडण झाले। त्यामध्ये शेखर देविदास गायकवाड वय 18 राहणार सदर बाजार हा मयत झालेला आहे। त्याचे मित्र यांनी गाडीच्या व्यवहारावरून पैसे न दिल्याच्या कारणावरून त्याला त्याच्या छातीमध्ये धारदार हत्याराने खुपसून वार करून, तसेच पाठीमागे वार करून आणि डोक्यात दगड टाकून त्याचा निर्घृण खून केलेला आहे। कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी या तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन तसेच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला कॅम्प पोलीस स्टेशनला आम्ही अटक केलेला आहे। गुन्ह्यातील 2 आरोपी अटक असून गुन्ह्यातील एक महिला आहे, तिचा पण शोध घेणे चालू आहे। दोन्ही आरोपी अटक आहेत। परिस्थिती शांततेत आहे। काय नाही, गाडीन त्यांची भांडणं झाली सकाळी। किरकिर ते नव्हतं इथं, त्याला शिव्या गाळ्या करत होते, येऊन दे म्हणले मारू आम्ही असं तसं म्हणत होते, तर ते नव्हतं इथं। मग त्याला बोलून घेतलं फोन करून, मग समजदारपणे बोलायचं नाही, त्याला लगेच मारायला सुरुवात केली। लहान होतं, 18 वर्षाचा होता तो। 2-3 लेकराचा बाप आहे। प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज, अहमदनगर।